नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, देशामध्ये वाढत्या सायबर फसवणूक आणि ओळख चोरीच्या घटनांवरती आता बँका आणि UPI ॲप्सने एक नवीन पर्याय शोधून काढलाय। टेलिकॉम ऑपरेटर्सकडनं मोबाईल नंबरचा खरा मालक कोण आहे याची खात्री करण्याची व्यवस्था लवकरच सुरू होणार आहे। यामुळे ग्राहकाचा बँकेमध्ये नोंदवलेला मोबाईल नंबर खरोखरच त्याचा आहे की नाही याची पुष्टी होईल। परिणामी फेक अकाउंट्स म्हणजेच फसवणुकीसाठी वापरले जाणारे जे काही खातं आहे ते मोठ्या प्रमाणावरती बंद होतील आणि सायबर फसवणुकीचं प्रमाण देखील कमी होईल। दूरसंचार विभागाने यासाठी मोबाईल नंबर व्हॅलिडेशन प्लॅटफॉर्म प्रस्तावित केलाय। हा प्लॅटफॉर्म बँका, फिनटेक कंपन्या आणि UPI ॲप्सना थेट टेलिकॉम कंपन्यांशी संपर्क साधून मोबाईल नंबरची मालकी पडताळण्याची परवानगी देतील। ही प्रणाली लागू झाल्यावरती बँक खात्याशी जोडलेला नंबर खरोखरच त्या ग्राहकाचाच आहे का हे तपासणं शक्य होईल। आजपर्यंत अशी कुठलीच व्यवस्था नव्हती ज्यामुळे फसवणूक करणाऱ्यांना खोट्या नावानं खाते उघडून पैसे काढणं सोपं जात होतं। या उपक्रमाला गृह व्यवहारांसंदर्भातील संसदीय स्थायी समितीनं पूर्ण पाठिंबा दिलाय। समितीनं या प्रणालीसोबतच टेलिकॉम क्षेत्रामध्ये AI आधारित फेशियल रेकग्निशन तंत्रज्ञानाचा वापर करून सिम जारी करताना ओळख पडताळणी अधिक कडक करण्याची शिफारस केली आहे। ही नवीन सुविधा सुरू करण्यासाठी दूरसंचार विभागानं सायबर सुरक्षा नियमांमध्ये सुधारणा प्रस्तावित केलेल्या आहेत। यामुळे बँका आणि फिनटेक कंपन्यांना टेलिकॉम ऑपरेटरशी थेट जोडणी करून मोबाईल नंबर पडताळणी करण्याचा कायदेशीर अधिकार मिळणार आहे। जरी ही प्रणाली फसवणूक रोखण्यासाठी उपयुक्त ठरणार असली तरी गोपनीयता ही कार्यकर्त्यांची चिंता वाढवणारी आहे। म्हणजेच की यामुळे वापरकर्त्याची वैयक्तिक माहिती धोक्यात येऊ शकते आणि गोपनीयतेचं उल्लंघन देखील होऊ शकतं। त्यामुळे यासोबतच आता मागणी देखील केली जाते की गोपनीयता ही सुरक्षित राहायला हवी। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता इथून पुढे फसवणूक करणं आणि UPI व्यवहारांमध्ये एकाचे पैसे दुसऱ्याच्या खात्यावर घेऊन जाणं हे एवढं सोपं राहणार नाही। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।